कल्याण वस्तू कल्याण तुम्हाला त्यांचा आशीर्वाद द्या. पण मला एक आश्चर्य वाटते. आश्चर्य? माझ्याजवळ ब्राह्मण दाम्पत्य आलं होतं. त्याने माझ्याजवळून भोजन घेतलं, पण त्याला नमस्कार करून त्या आशीर्वाद देण्यात एवढं ते नाहीशी झालं. साक्षात भगवंता तू आणि ते सुद्धा लक्ष्मी समवेत. माई काय या द्वादशीच्या दिवशी आज ब्राह्मण दंपत्याला अन्नदान तू केलंस. अन्न भक्षण करून अरे ब्राह्मण दंपत्य एकाएकी तिथून अदृश्य झालं. माई आता अगं तुझ्या सोबत असणारा माधव गुराकी काय? अगं ज्यानं तुला या पंढरपुरात आणलं तो पांड्या कोळी काय किंवा सांप्रत रखमाबाई अथवा माधव शास्त्री? अगं ही रूप तुझ्यासाठी अपरिचित नव्हे, तर ज्याच्या दर्शनाची ओढ तुला होती तोच पंढरीचा पांडुरंग. ही रखमाबाई मुराती म्हणून माझं रक्षण करणारा, मला या पिढीवरून पहिला तरी नेणारा देवा पांडुपुरी. आता आलेले माधव शास्त्री देवाई तुझी रूप आहे. माझ्यासाठी देवा, माझ्यासाठी आहे. पण माई हे मला का करावं लागलं? तर तुझ्या जीवनात तू आचरणात आणलेलं व्रत, आणि हे व्रत जर का पूर्णत्वास गेलं नसेल तर अन्नाचा पाण्याचा थेंब सुद्धा तू भक्षण करणार नव्हतीस. आणि म्हणूनच अशा माझ्या भक्ताला मला उपवास ठेवायचं नव्हतं. या माझ्या भक्ताचं व्रत मला पूर्णत्वास न्यायचं होतं. म्हणूनच या क्षणी हे सारं तुझ्या जीवनात मला घडवावं लागले. तुझं दुःख दूर झालंय, होय तुझ्या जीवनाची चिंता मिटली. पण आज चिंता दूर झालेला तो माझा भक्त तुझ्यासाठी माझ्यापर्यंत येते. एवढे तर माझ्या भक्ताला सर आपल्याला किती पैसे आपण आलो पंढरपुरापर्यंत, देवाला भेटू. आपलं दुःख आपण अर्पण करू. आपला देवस्थिती तर आपला देव असेल हा लख प्रकाश देवा पांडुरंगा. हे पंढरीचा पांडुरंग, हे विठ्ठला माया बापा, अरे तुझे भक्त तुझ्यापर्यंत आले. भगवंता तू सर्व काही तुला माहिती असेल, पण आज तुझ्यापर्यंत आणण्याला कारण आहे. भगवंता पहा माझी पत्नी रत्नमाला, आज हिला व्याधी जडले. भगवंता तुझ्या आशीर्वादानं हिची व्याधी लवकर बरी कर म्हणते. भगवंता लवकर बरी. हे निरंजन रत्नमाले, अगं दुःखित बदलवणं या देवाच्या दर्शनासाठी तुम्ही इथं आलात. तुमचं दुःख दूर व्हावं ही अपेक्षा एकसारखी उराशी बाळगलात. पण पहा जन्मधारणे सुख दुःखादी भोगात अगं कर्म हे प्रधान होय. जसं कर्म करावं ना तसं फळ मिळते. चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळते, वाईट कर्माचं फळ वाईट मिळते. आणि म्हणूनच तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळाले. याच्यासाठी आज तुमच्या जीवनात घडले याच्या मुळाशी कारण तुमचं कर्म. पहा अगं आज या विश्वाच्या ठाई देवा सन्मुख उभं राहून आपण काय मागतो याच्यापेक्षा देवाच्या पाठीमागे आपण कसे वागतो याला फार महत्व आहे. मानव प्राणी तो त्याच्या चालण्या बोलण्यातून नव्हे तर त्याच्या वागण्यातून खरा करतो. तुमचे विचार चांगले असतील, तुमचं कर्म चांगलं असते तर या विश्वाच्या ठाई कुठेही दिवा लावण्याची गरज नाही. पण जर का तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर का अंधकार असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही मंदिरात जा, कितीही दिवे लावा, त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. कारण आपण जीवनात किती खरं आणि किती खोटं हे फक्त दोघांनाच माहीत असतं. एक म्हणजे आपला अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा. याच्यासाठी जीवनातील दोन गोष्टी केव्हाही संपतील. मनाचं बाळपण आणि अंतःकरणातील देवपण या दोन गोष्टी ज्या क्षणी संपल्या ना त्यावेळी मानव या विश्वाच्या ठाई संपला गेलाय. त्याच्यासाठी
माणुसकी जपा, माणुसकीचं जतन करा. वेड्यानो, तुम्ही काय केलं? जिच्या पाठीला पाठ लावून तू जन्माला आलास त्या माझ्या माईला, तुझ्या माईला विसरलास. अरे त्या माईवर नको नको ते आरोप तुम्ही केले, तिचा छळवाद तुम्ही मांडला, तिला मारहाण तुम्ही केली, चोरीचा आळ तुम्ही तिच्यावर घेतला. आणि म्हणत तुमच्या हातून अजाणतेपणे का होईना पाप घडलं गेले. त्या पापाचं फळ या क्षणी भोगावं लागले. याच्यासाठी या पापातून उतराई तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अपराधी माझे नव्हे, तुम्ही अपराधी आहात ते माझ्या माहीत आहे. याच्यासाठी क्षमा मागायची झाली तर माझ्या माईची क्षमा मागा. निश्चितच माझ्या माईनं जर का तुम्हाला क्षमा केली तर तुमचं पाप कुठच्या कुठं दूर पडून जाईल, कुठच्या कुठं दूर पडून. माझ्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं तुझी सारी व्याधी दूर होईल. तुला मी बरंच काही बोललो. पैसे लागलेला बघ ताट घेऊन तो येतो. तुला मारलं ग या तुझ्या भावड्याला आम्हा दोघांना क्षमा केली. चल चल आपला गेलं पाहिजे. चल उठ चल उठ. मला पुन्हा क्षमा तरी यायचं. आता शेवटची निद्रा कुठे घ्यायची हे स्थान माझं निश्चित झालेलं आहे. मला माझा मोक्षाचा मार्ग मिळणार आहे. माझा मोक्षाचा मार्ग. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आमची माई आम्हाला हवी आहे. आता माई या क्षणी सर्वस्वता त्याग करून निघून गेली नाही रे, ती मोक्षाला गेली. विठ्ठल पायी तरली माई, विठ्ठल पायी तरली माई. याच्यासाठी या माया मोहात या मृगदेहा कडकण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. या मृगदेहातून बाहेर पडा. आज गेलेली माई या विठ्ठल चरणावर मोक्ष पदाला गेली. याच्यासाठी एकच लक्षात ठेवा, या जीवनाच्या शर्यतीत दुसऱ्याला हरविण्यासाठी केव्हाही पळू नका. पळायचं असेल तर जिंकण्यासाठी पळा. अरे कोणीतरी आपला वाईट करतोय हे त्याचं कर्म झालं, पण आपण कुणाचं वाईट करणार नाही हा आपला धर्म झाला. आणि म्हणत तो धर्म जोपासा. अरे या माईनं काय केलं? बालपणापासून या क्षणा पावे तो गोपाळ कृष्णाची भक्ती केली, म्हणजे त्या देवाची भक्ती केली. आणि त्या देवानं माळ लावल्यावर काही गुरांचं वासरांचं संगोपन केलं, त्यांचं लालन पालन केलं. त्यात देवाचा आदर्श घेऊन या माईनं सुद्धा कोणी काही गुरांना माळ लावल्यावर घेऊन जावं. अरे स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे त्यांची सेवा करावी, त्यांचं लालन पालन करावं. हा ध्यास स्वतःच्या जीवाला लावून घेतला. आणि बघा आज ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या मुलाची काळजी घेते, तद्वत या माईनं त्यांची काळजी घेतली आणि मानव प्राण्याची पण काळजी घेतली. माणुसकी जपता जपता भूत देता होय स्वीकार या माझ्या माईनं केला. आणि म्हणून तोच भूत देता स्वीकार तुम्हाला सुद्धा जीवनात करायचा. ज्या खऱ्या भक्तीनं या देवाला आत्मसात करणारी माई, ज्या गुरावासरांची ज्या गोधनाची आई झाली, मग ती माई